असेल आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये यावं. सुदामजी धुले आपण चला स्कोररच्या भूमिकेमध्ये या आपण. आणि पंच गणेश दादा आणि त्याचबरोबरीने त्यांच्या बरोबर एक पंच जा आपण. सुदाम धुले आपण या स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या समोर मात्र जॉईन होतील ते देखील त्यांना देखील आपण पाहू. स्कोररच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल तुला हल्ले देखील इथे उपस्थित झाले. केटीसी संपूर्ण टीम मयूर असेल ना कॅमेरामॅन आपण पाहतोय दोन्ही आपण पाहतो कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. अजय पवार देखील इथे नाही आहेत परंतु त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी त्यांना देखील पाठवले त्या मंचावरती. आणि ते देखील आपल्या घर बसल्या जो संघर्ष आला होता एकीकडे असेल कुलस्वामिनी धोत्रे विपक्ष अंजप ही स्पर्धा आपण पाहू शकाल घर बसल्या मात्र ही स्पर्धा आपण आनंद घेऊ शकतो केटीसीच्या माध्यमातून. कुलस्वामीने धोत्रे संघाने प्रथम टॉस जिंकला आणि प्रथम त्यांना सिलेक्टेड केलं ते बॉलिंग म्हणजे बॅटिंग करावी लागेल अंजप संघाला. चला सलामी जोडी जाऊ तर आपण करा मैदानामध्ये आणि चला गणेश दादा आणि त्याचबरोबरीने एक पंच त्यांच्या बरोबर सोबत जा देखील. तीन षटकांची मॅच असेल आणि ऑलरेडी आम्ही अनाउन्स देखील करतो. धोत्रे संघाला 2 धावसंख्येची पेनल्टी देखील देण्यात आली आहे. जरी गावाचा संघ इथे खेळला असेल ना तरी त्यांना चुकीला माफी नाही आहे. नियमचा क्रिकेटचा नियम आहे ते नियम फॉलो करणं गरजेचं आहे. तेच फॉलो केलं नाही आहे. आपण स्पीडअप करा. खूप विलंबाने आपण मॅच स्टार्ट केल्यात. विनंती असेल आपण कुलस्वामीनी धोत्रे संघ आपण चला 3 षटकांची मॅच 2 धावसंख्येची पेनल्टी धोत्रे संघाला दिली आली आहे. स्ट्राईक एंडला मारुती दादा आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण पठारे ही सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज. पंचांचा देखील ग्रीन सिग्नलचा इशारा येईल थोड्याच वेळामध्ये
आणि ही ते मात्र सेकंड राऊंडचा पहिला सामना, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिंकला जातोय, सरला होतो म्हणजे मैदानामध्ये. एकीकडे असेल कुलस्वामिनी धोत्रे आणि एकीकडे असेल अंजप संघ. या दोन संघांदरम्यान ही लढाई आपल्याला पाहायला मिळतीये. कोर क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवर आकाश रसाल आलाय. चला विलंब नका करू धोत्रे संघ. किती आपण वेळ घेता आपल्या मैदानावरती, आपण आपल्याच मॅच मध्ये आपण खेळतोय. पहिला स्ट्राईकला आपण माधुर पहिला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला कट गेलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू एक टप्पा अखेरीस आकाश रसालचं स्वागत केलं मारुती दादा यांनी. इथे आलाय पहिला चेंडूवरती चौकार. चौकाराने आघात केला या मॅचचा. आकाशवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवायचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे देखील कबरला चेंडू उडवलाय. त्यापेक्षा कबरला चेंडू चाललाय दणदण करत. इथे देखील दुसरा टप्पा अखेरीस चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला आला तो थर्डमॅनला आणि थर्डच्यानंतर आला डिपेक्स्ट्रा कबरला. इथे दोन चौकार पहिल्या दोन चेंडूवरती. आकाश रसालचा पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर वापर मात्र करताना पाहायला मिळत आहेत मारुती दादा. बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिजोरी घेऊन मैदानामध्ये आता खेळ चालू आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना अंजप विपक्ष कुलस्वामिनी प्रसन्न धोत्रे या दोन संघादरम्यान. पहिल्या दोन चेंडूवर आलेला दोन चौकार आकाश रसालवरती आक्रमण आपण पाहतोय पापरबाईच्या षटकामध्ये मारुती दादा यांच्याकडून. इतर देखील आलो कालपेटने मिड ऑफला क्लिअर करत असताना लॉंगन देखील क्लिअर होईल आणि सलगचा या स्पर्धेमधला आजच्या दिवसामधला पहिली चौकार ट्रिक पाहायला मिळतीये ती अंजप संघाकडून. मारुती दादा आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधून सलगचे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगली बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी बॅटिंग करायची असते हे ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये दाखवून देत असताना मारुती दादा आपण पाहतोय सलगचे 3 चौकार. तब्बल धावसंख्या धावफलकावरती 12. हा देखील फटका दर्जेदार आहे. इथे देखील चेंडू अलॉंग द कार्पेट नेटिव्ह मध्ये क्षेत्राच्या पोहोचतील का अडवणे करतायत. इथे सिंगलला डबल. थोडस वेगाने ग्लान्स करायचं होतं. तिसऱ्या धावसंख्येत निघालेत आणि इथे काय घडलं मैदानामध्ये काही चुकी नसताना प्रवीण पदारे अति घाई आणि संकटात ज्यांच्या बॅटमधून धावसंख्या येत होती त्यांना मात्र तंबूच्या रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्यामध्ये यश आलंय. ते कुलस्वामिनी प्रसन्न धोत्रे संघाला. इथे 2 धावसंख्या ऍड. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल. जाऊन पोहोचेल ते 14 धावसंख्येवरती. आपण पाहतोय ग्रुप रंबाचे सावळेचे सर्व सदस्य आपण पाहतोय गणेश दादा मोडक यांचं शुभागमन झालंय. तर दादांना विनंती असेल आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील ह्या स्वर्गवासी मंगेश दादा स्मृती चषकामध्ये आयोजकांच्या वतीने सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आपण दादा या मंचावरती आपला विराजमान व्हायचं इथून देखील आपला सहर्ष स्वागत केलं जातं. इथे चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने वाढली जाईल. जाऊन पोहोचते ते 18 वरती.
हा देखील समीरण डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला इथे, परंतु इथे फेकी खराब देखील झाली. स्ट्रक्षक वैभव रसालने चुकी केली आहे आणि इथे लगेचच एक मैदानामध्ये 22 आलेली एक धाव, एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला आहे आणि ओव्हर क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागला तर 19 धावा. तब्बल पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर मैदानामध्ये केला तो अंजप संघाने. आपण पाहू शकाल आजचा बर्थडे बॉय देखील आहे प्रवीण प्रतारे आणि आपल्या बर्थडेचं गिफ्ट म्हणून गावकऱ्यांना आपल्या पाठीराख्यांना या स्पर्धेचा आपल्याला सुपर 4 मध्ये जाऊन हे बक्षीस गिफ्ट देईल का प्रवीण प्रतारे, त्यासाठी संघर्ष चालू आहे मैदानामध्ये. आजचा बर्थडे बॉय आणि त्याच्याकडून चांगली पटकेबाजी होईल याची अपेक्षा देखील ग्रामस्थ आणि पाठीराखे करत आहेत. घरी बसून देखील आपल्याला पाहू शकाल ग्रामस्थ हे मॅच देखील पाहत असेल. स्वर्गवासी मंगळशोधा स्मृती चषक त्या सर्व ग्रामस्थांचं, त्या लाईव्हच्या माध्यमातून पाहत असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत आणि सहर्ष स्वागत. स्लोवर चेंज ऑफ पेस गतीने बीट केलं होतं, परंतु इथे डायरेक्ट देखील फेकी गेली होती स्टंडवरती, परंतु इथे बाल बचावलेत. इथे देखील आली आहे सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 19 वरती. स्लोवर धीम्यागतीने चेंडू टाकला होता प्रवीण पतारेसाठी, वैभवला माहिती आहे. आपण पाहतोय आयोजन कमिटीला सहकार्य केलं गणेशदा मोडक यांनी, त्यांचा देखील मनापासून आभारी आयोजकांच्या वतीने. इथे देखील समोर चेंडू उड्यावर व्यासपीठावरती अक्षरशः रोशन तिथं तयार आहे, कोणती चुकी करणार नाहीये. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या ओव्हर मध्ये दुसऱ्या चेंडूवरती मिळालेली सफलता वैभव रसालला. इथे मैदानाच्या बाहेर संभाजी गुरुजी आपण पाहतोय. जयवन नवीन बॅट्समन आपण पाहतोय. स्लोबरच्या पदे चेंडू होता, इथे फटका देखील बसलाय. इथे कोणती चुकी करणार नाहीये. धोतरे संघ आता इराद्याने मैदानामध्ये उतरलाय आणि तेच इरादे मनाशी बाळगून आता सलगचा दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर. तू चल अशी परिस्थिती पाहायला मिळते मैदानामध्ये, ती म्हणजे अंजप संघाची. चला गणेशदा पुढे घ्यायचं, इथे शुभागमन झालाय. दादांना विनंती असेल आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपला देखील स्वर्गवासी मंगळशोधा स्मृती चषकामध्ये आयोजकांच्या वतीने सहर्ष मनोपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. तीन चेंडू जात्यापर्यंत खेळ संपला. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर इथे देखील ब्लॉकल चेंडू टाकला होता, अक्षरशः ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. इथे आले एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या थांबलेली धावसंख्या उडताना याला पाहायला मिळते आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तंबळ 19 धाबा आणि त्याच्यानंतर वैभव रसाल आले. अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 2 धाबा खर्च करत असताना आपल्या वैयक्तिक कोट्यामधून पाहतो 21 धाबा संघाची धावसंख्या अंजप संघाची धावून पोहोचली आहे. इथे देखील फटका बराचसा काल चेंडू हवेमध्ये स्वतः क्षेत्राशी पोहोचेल का भारत. रोशन पोहोचलेत परंतु इथे फंबल झालाय आणि लगेचच इथे डायरेक्ट हिट देखील केली आहे. महत्वाची विकेट होती प्रवीण पतारेची, परंतु ती विकेट मैदानामध्ये घेतली नाही आहे. इथं गोल्डन चान्स होता परंतु तो गोल्डन चान्स स्वीकारला नाही आहे. इथे मात्र सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट इथं जीवनदान भेटला जातो आहे.
इथे जीवनदानचा पुरेपूर फायदा. असं म्हणताना जखमेवरती मीठ आणि आगीत तेल ओकण्यासारखी बॅटिंग आता करावी लागेल ती प्रवीण पतारे यांना, कारण त्यांना आता ह्या मैदानावरती या मॅच मध्ये जीवनदान मिळालंय. हा देखील जशी मॅच काच सुटली आणि त्याच्यानंतर हा ठोकलेला षटकार लंगांच्या डोक्यावरून प्रवीण पतारेकडून आणि ओव्हर क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त झाला आहे. आणि ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला तर तब्बल 29 धावा धावफलकावरती. आता शेवटचं आणि अंतिम षटक शिल्लक असेल या पहिल्या इनिंग मधला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती रोशन गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. पहिला चेंडू स्लोवर होता, इथे चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक तैनात कव्हरला. इथे एक सिंगल आता कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पात्र पोहोचते 30 या धावसंख्येवरती. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील आडव्या बॅटून प्रहार केलाय, इथे मात्र आडव्या बॅटून चेंडू चाललाय, वन बाउंस टप्पा घेत चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. येत आहेत 4 धावा आणि 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 34 वरती. इथे देखील फटका दर्जेदार आलाय आणि इथे कॅमेरामॅनला सलामी देत असताना हा देखील प्रवीण पतारेच्या बॅट मधून आला हा षटकार. जशी कॅच सोडली असं वाटलं की मास सोडले की काही, आणि हेच दाखवून देत असेल प्रवीण पतारे वाहतो आपण. इथे षटकार येतोय, षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 अंकांनी फ्लाय मात्र होईल, जाऊन पोहोचेल ती तब्बल 40 या धावसंख्येवरती. 3 षटकांची मॅच आहे, 40 धावा धावफलकावरती. 2 अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त. रोशन वरती आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. इथे देखील 12 काल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? आकाश तयार आहे, कोणती चुकी करणार नाही. आता विकेट डाऊन झाली आहे. 40 धावसंख्येवरती लागणारा तिसरा आदरा टीम अंजप संघाला. रोहित गेलाय टप्प्यात, बॅट्समन आपण पाहतोय. इथे समोर चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडस पंबल झालं तेजस कडून आणि इथे देखील तेजस वरती नाराज होता असतील वैभव रसाल. पहिल्या मॅच मध्ये देखील झेल सोडली त्याच ठिकाणी, आता देखील त्याच ठिकाणी झेल देखील
केटीसी वाला क्लिप बघून जरूर टाकेल. मयूर आपण पाहतो त्याच्यावरती देखील हास्य निर्माण झाले मैदानामध्ये पाहायला मिळालं. फुलटॉस आणि फुलटॉस वरती आमंत्रण स्वीकारलं. चेंडू काऊ कॉर्नरला फेकून दिला. इथे आला षटकार. पहिल्या इनिंगचा पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लाभल्यात त्या तब्बल 47 धावा धावफलकावरती 3 षटकांमध्ये अंजप संघाने लाभल्यात. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 48 धावसंख्येची गरज मात्र असणारे ती कुलस्वामिनी प्रसन्न धोत्रे संघाला. तर चला नेक्स्ट मॅच आणि पाणिंडीच्या 2 धाबा म्हणजे एकूण 47+2 म्हणजे 49 धाबा धावफलकावरती 50 ची गरज विजयासाठी टीम धोत्रे संघाला. चला नेक्स्ट मॅच सावळे विपक्ष चांदई दोन्ही संघाच्या कराराला इन्व्हाइट करतोय आपण टॉस साठी. लगेचच आपण या मंचावरती. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतला तिसरा सामना असेल तो सावळे विपक्ष चांदई. 2 संघादरम्यान ही लढत असणार आहे. भांडेश्री गणेश आता मोडक यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. नेक्स्ट मॅच असेल सावळे विपक्ष चांदई. या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीतला तिसरा सामना असेल. टॉस देखील करायचा आहे. तर सागरजी रसाल यांना विनंती असेल सावळे विपक्ष चांदई या 2 संघादरम्यान आपण टॉस करायचा आहे. जे टॉस बॉक्स मध्ये बसलेत ना त्यांना विनंती असेल आपण उठा तिथून. जे प्रेक्षक आपण टॉस बॉक्स मध्ये बसलेत ना त्यांना विनंती असेल आपल्याला टॉस तिथे टॉस देखील आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी केलंय. तुम्ही नंतर पुनश्च एकदम बसा तिथे चालेल. आम्हाला काही विनंती कॉइन द्या. टॉस जिंकला सावळे टीमने आणि प्रथम निर्णय फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. त्यांना म्हणजे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते चांदई संघाला. नेक्स्ट मॅच असेल चांद्या आणि सावळ्या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाचे लगेच खेळाडूने तयार राहा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 50 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी वैभव रसाळ आणि आकाश रसाळ ही सलामीची जोडी गेली आहे मैदानामध्ये. येणारे 18 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ओव्हर क्रमांक 1 मध्ये प्रवीण पतारे. पहिल्या चेंडूवरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि इथे सेकंड अटेम्प्टला शेल टिपली आहे. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. गोल्डन डेल का शिकार ठरलाय. वैभव रसाळ बॅक टू द डगआउट.
आपण पाहू शकाल कमलाकर डायर यांच्याकडून ज्या झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. इथे देखील ऑन साईडला फटका, इथे देखील फटका फसलाय आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये कुलस्वामी धोत्रे संघाची पाहायला मिळते आहे. इथे देखील स्लोवर पद्धती चेंडू चेंज ऑफ प्लेस करायचं होतं. थोडासा चेंडू पलटल्यानंतर थोडासा बाउन्स देखील झाला. इथे चेंडूवाला निर्धाव 3 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ समाप्त झाला आणि अवघ्या पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 0 धावसंख्या म्हणजे अजून अकाउंटच ओपन केलं नाही आहे ते कुलस्वामीने धोत्रे संघाने. इथे देखील फटका फसलाय. बराचसा काल चेंडू हवेमध्ये शेष जाऊ नये भरपूर शतश पलतायत. अडवणी करतायत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढली जाईल. जाऊन पोहोचते ती 2 अंकावरती. इथे देखील पुढे येऊन सरसवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणती चुकी करणार नाही. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. रोशनला नितीनला देखील आता परतीचा प्रवास करावा लागेल. 2 धावसंख्येवरती लागणार तिसरा आदरा टीम कुलस्वामी प्रसन्न धोत्रे संघाला. इथे देखील पाहायला मिळालं आउटसाइड लेग स्टिक. इथे चेंडू वाईट आलाय. इथे देखील अंडर राईज न खेळायचा होता. मोठा फटका खेचायचा प्रयत्न परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मारुती दादा आलेत. त्याच्यावरती विश्वास देखील दाखवलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली त्यांनी. आता देखील तशीच कामगिरी पाहायला मिळते. हा देखील दर्जेदार फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षक पोहोचतायत. अडवणी देखील करतायत आणि ही ते मात्र सिंगलच मिळते. डबलचा प्रयत्न होईल का? कसा तू थांबवला. इथे झेल देखील झाली असे नरेश कडून परंतु थोडासा पाहू शकाल पंच आपण पाहतोय गणेश रसाल सर आहेत.
फलंदाज आपण पाहू शकाल रोशन आउट आहे. रोशन बाद झाला. आकाशने स्ट्राईक घेतली. फटका दर्जाचा रोकाश आकाशचा. लॉंगॉन क्लिअर करायचा होता परंतु इथे लॉंगॉन क्लिअर करता आलं नाहीये. तिथे नरेशने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर झालाय. तेजस आपण पाहतोय. इथे देखील तेजसला मोठा विकेट करायचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मारुती दादा तेवढे चाणक्य पद्धतीने गोलंदाजी करतायत कारण त्यांना माहिती आहे आकाशला जर स्ट्राईक एंडला नेलं तर शांतता राखा. धोत्रे संघ आणि अंजप संघ देखील आपण कॉपरेट करा. इथे देखील पाहू शकाल आपण स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये तेजसला देखील बाद व्हावं लागेल. आता मैदान सोडावं लागेल तेजसला. मैदानामध्ये एका दुःखाने काही होत नाहीये. सर्व 11 खेळाडूंचा जर तालमेल असेल तर धावसंख्या आटोपात आली असती धोत्रे संघाला परंतु वैभव रसालची पहिली विकेट महत्वाची गेली आणि त्याच्यानंतर असं म्हणताना घर फिरलं की घराचे वाशे देखील फिरतात. तशी गत पहिल्या मॅचची सेकंड मॅचमध्ये पाहायला मिळाली आपल्याला ती धोत्रे संघाची. इथे देखील सन्मान दिलाय. कबरला चेंडू उडवलाय. एकच सिंगल मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या एकाने वाढली जाईल. राऊंड मात्र पोहोचती ती तब्बल 6 वरती. आता औपचारिकता बाकी राहिले. येणारे 6 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. 44 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाज असेल तर पाहू शकाल धोत्रे संघ आधीच वर्चस्व गाजवत होता या स्पर्धेमध्ये. फुल कुलस्वामीने प्रसन्न धोत्रे संघ फुल कॉन्फिडन्सने उतरला होता परंतु त्यांचा कॉन्फिडन्स पार अंजप संघाने ढासळलाय. चला स्पीडअप करा. इथे देखील अलॉंग द कार्पेट नाही. लोबर पुलटॉस सुद्धा होता. कन्वर्ट करायचा होता.
हा देखील स्वर चुंडीचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. स्वेअरच्या माराने अभंतर धावेने भरमात्र पलटी जाईल. अभंतरच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या वाढली जाते, जाऊन पोहोचेल ती 13 वरती. आपण पाहतो जी इर्टिगा गाडी 0302 नंबर असणारी इर्टिगा आपण मागे लावले स्टेजच्या, ती कृपया करून आपण काढा. ज्यांची कोणाची असेल ती कृपया आपण काढायची आहे. इथे देखील फटका दर्जेदार आहे आणि इथे देखील 4 धावसंख्या मिळून जाईल. चौकाच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल 23 वरती. संपूर्ण औपचारिकता बाकी राहिले. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकाचा, या इनिंगचा. नेक्स्ट मॅच असेल ती चांदे विपक्ष सावळे या दोन संघादरम्यान. चला नेक्स्ट मॅच चांदे विपक्ष सावळे दोन टीम मध्ये. टॉस जिंकला सावळे टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हा देखील निर्धाव चेंडू येतो इथे. इथे षटक संपलंय. अंजप संघाने सेकंड सामना देखील जिंकलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मारता मॅच ज्याने 6 चेंडू 22 धावसंख्येची इनिंग साकारली, 18 धावसंख्येची इनिंग साकारली आणि गोलंदाजी मार्कवर असताना 2 विकेट घेत 3